तर मित्रांनो सर्वांना नमस्कार. पुन्हा एकदा बऱ्याच दिवसानंतर तुमचा स्वागत आहे प्रथमेश श्रावणे चॅनलमध्ये. आजचा जो व्हिडिओ आहे ना तो लय खास आहे. तो खास ह्याच्यासाठी कारण का आज हा आमच्या कोमलचा केळवण. मी केवळण बोलणार होते, केळवण. कोमल म्हणजे तुमका माहीत असत माझ्या घरातले मेंबर, माझी बहीण कोमल, आणि तिचा लगीन ठरला 6 फेब्रुवारी. तर आज रसिका म्हटला तिचा केळवण करूया, आणि आज तिच्या केळवणाच्या खास निमित्ताने रसिकान बनवलं हा सगळे नॉनव्हेज डिश. कारण का ह्याला की व्हेजचा प्लॅन चाललो होतो, पण कोमलला आमच्या नॉनव्हेज भयंकर आवडता, अतिशय त्याला आवडता. आणि त्यात मच्छी अँड चिकन पण. अनफॉर्च्युनेटली चिकन आम्ही नाही केला, पण मच्छी आणि अंड असे पदार्थ बनवले आमच्या हत रसिकान. तर रसिका गुचर्या त्यानं अजून काय बनवलं ना. ॲक्च्युली कोमल अजून कामावर नाही इला नाही, तर आता येत 8:15 साडेपर्यंत येत रात्रीचा. आणि मग तोपर्यंत रसिका सगळा तयारी करून घेतला ना. कडे रसिका जेवण बनवता. रसिका गुचर्या काय काय केलं ना. आता रसिका काय काय केलं कोमलच्या केळवणाच्या खास निमित्ताने? कोलंबी. काय? कोलंबीचं थपथपीत असं सारखं. कोलंबीचा थपथपीत सार भातावर. ओके. अजून कोलंबी, कांदा टोमॅटो. कांदा टोमॅटोमधली कोलंबी. वा. अंडा करी चालली आहे, बनते आहे. अंडा करी चालू. ओके, अंडा करी केलं. अजून कोलंबी भात करायचा आहे. हे काय? कोलंबी भातासाठी ठेवलं आहे. कोलंबी राईस बनवता. कोलंबी राईस. आणि हे पापलेट फ्राय करायचे. मोठे आणलं पापलेट. ओके. हे 3 कोलंबी पण बघा वाटतं रसिका फ्राय करताला. आणि हे पापलेट फ्राय छोटे आहेत, पण कोंबल्याक आमच्या लय आवडतं, लय 100%. अब कोणीला बघ जा. तर ह्या जेवणाची तयारी प्रॉपरली. आणि हिला आमच्याकडे माझी दुसरी बहीण तोंड टाको लपू नको. ही आमची पप्पीताई. तर कोमलच्या खास केळवणानिमित्त ताई पण इल्ली आहे. तर असा नाही आमची ताई आज चाललेली आहे बाहेर, म्हणजे सांगली, जो आमचा मोठा कार्यक्रम आहे. तुम्ही माझा मागचा ब्लॉग बघितला असाल, आध्यात्मिक कार्यक्रम आमचो एक, त्याकडे ताई पण चाललेला आमचा आज. आणि जसा मी बोलत होतं की रसिकाची तयारी चालू आहे, कोलंबी राईस. आता तुम्ही बाकीचं सगळा बघितलास. आणि याच्या व्यतिरिक्त अजून काय आहे रसिका? भाकरी करायची. आणि भाकरी. कोंबल्या आमच्या भाकरीला आवडता. चला, अशा प्रकारे पूर्णपणे तयारी झालेली नाही आहे, अजून 10% बाकी आहे. म्हणजे अजून माका काय ना काय त्या सजूचा. ॲक्च्युली माका खरं सांगू तर माका सजू बिजू घ्या काय जमत नाही. रसिका बोलला काय तर घेऊन ये कार्ड बीड, ता काय त्या आयडिया देत आला. आणि ताईकडे काय असतं तर ताई आयडिया देत. म्हणजे ताईकडे आयडिया काही नाही याचा अर्थ. तर बघूया आता रसिका आमचा काय सांगता, त्याच्याकडे काय आयडिया होत. आमचं मनोहर अजून येऊचो, तो काहीतरी सामान घेऊन येतो ला 9ला. मग त्याचा केळवण कधी करतो? रात्री. मनोहरचं नाही, मनोहर सामान आणतो ना. हां. तर चला मित्रांनो, बघूया आमच्या कोमलची वाट बघूया. घेऊन येले कार्ड पेपर आणि प्रयत्न करत होते कोमल लिहूचो. तर या काय आता मराठीची लिहू घेता माका, पण आता एवढा लहानपणीचा जमायचा प्रॉपरली तर आता जमत नाही. हे ना बरोबर काढला क केळवण. हा रसिका एक्सपर्ट आहे, मराठीची एक्सपर्ट होती. माझा काय झाला बघा, क चोळ झालो आणि लचा काय भलताच केलं मी. तर आता काय जमत नाही. हा मोठा झाला, हा छोटा झाला. खोडरबर कुठे? केळवण. खोडरबर पाहिजे बघा या रसिकानं आमच्या केला छानपैकी चांगला लिहिलं नाकडे. या बघा केळवण साधा पण चांगला केला. आणि ही इली आमची कोमल. याचा लगीना माय खुश हस नाही खुशच राहून दे. आणि आमच्या काकी कोमलचा बघा चेहरा का निखार बघायला. खुश हा, खुश. लग्न ठरला म्हणून. आणि त्यापेक्षा खुश हा आकडनं चालला म्हणून.
नाही लांब चाललं म्हणा होय लय भलताच लांब चालला. आमच्या एरियापासून लय लांब गेला. कायचा काय लांब गेला. जोगेश्वरनं डायरेक्ट अंबरनाथ नाही मुरबाड तरी चालेल कारण मला इकडनंच सामान द्यायचं. गावात गेला तर गावात. गावात गेला एकदम. चालेल. कोमलचे केळवण. हा मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा. ॲक्च्युली खूप सिम्पल आहे पण आमच्या रसिकाचे एफर्ट चांगले आहेत. चालेल. तर मित्रांनो हे बघा ह्या अतिशय साधा अतिशय सिंपल पद्धतीने आमच्या रसिकांनी तयार केला ना, म्हणजे असा झगामागा टाईप नाही आहे. कारण का अतिशय घाईमध्ये झाला तर आपण कामावर नेला, मी पण कामावर होते. जेवढा जमला तेवढा आमच्या रसिकां बिचारांनी केल्यान. आणि ह्या आमचा पोरगा खुश बघा दिसता किती खुश हा. तुझा पहिला केळवण ना. व्हेरी गुड. काय नव्हतं. ठीक आहे ना. जायला तुम्ही खरंच बाई दिसायला. काय लगो रसिका आमचा काय ना काय करता. बाबा भूक लागली. हा आता तर ओढ होतो. बघून नका भूक लागली पण. ताईला पहिलं जेवायला वाटतं. मित्रांनो आता आमचा कोमल बसला जेऊ. ह्या आमचा कोमलचा केळवणाचा जेवण. तर मित्रांनो आता ह्या आता आमच्या कोमलचा झाला तयारी केळवणाची. कसा वाटतं कोमल तुला तुझं लग्न. मला हॉटेलमध्ये आल्याची फिलिंग होते है ना. तिच्या खास तिला लय आवडतं फिश वगैरे, मग तुझ्यासाठी खास फिश वगैरे केलं आहे, भाकरी बिकरी केली आहे. आणि कसं वाटतं लग्न करतेस ते. हां खरं सांग कोणं सांगू नको. खरं सांग. जरा असं हे वाटतंय. काय वाटतंय. अगो काय वाटतंय. दडपण वाटतंय, भीती वाटते. भीतीमुळे जेवण होत जात नाही. हां तरी या सगळ्या खाशील आता बघ. मच्छी जाणार. चला तुला तुझ्या भावी कोण आहेस तर तुझ्या भावी वाटचालीसाठी तुला शुभेच्छा. जेवढी माझे सबस्क्रायबर आहेत त्यांच्याकडनं सुद्धा तुला शुभेच्छा. आणि मित्रांनो जर तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या असतील नक्की कमेंट करून पण तुम्ही शुभेच्छा तिला देऊ शकता. चला आता माका लागली भूक, मी पण जेवत बसते. थँक्यू रसिका फॉर दिस अरेंजमेंट. थँक्यू सो मच वहिनी दादा. व्हेरी गुड. लव यू सो मच. अरे लव यू टू. मित्रांनो आमच्या आता आम्ही पण जेवत बसला. ताई जेवत बसला कारण ताई पण निघूचा. कोमलचा जेवता. कोमल जेवण कसा. मस्त एक नंबर ना. तर मित्रांनो मोठेपणा नाही माझ्या बायकोचा पण लय जेवण छान करता हो. थँक्यू रसिका. जेवण झाला माझा मजबूत अतिशय छान जेवण रसिकाने केल्यामुळे होता. कोमलच्या केळवणाच्या निमित्ताने बरीच अशी मच्छीची व्हरायटी खाऊक मिळाली. व्हरायटीच होती पण टेस्ट भारी होती. आणि आता माझा पुढचा कामा एका बहिणीचा काम झाला, दुसऱ्या बहिणीचा काम आता एका खाली सोडून यायचा माका श्यामनगर तलावावर. आता चालला सांगली. मी जाणार उद्या सांगली कारण का सुट्टी नसल्यामुळे माका मिळाला नाही जाऊ. कमेंट करून सांगा की हे जेवण आता तुमका चव तर तुमका कळली नसणार पण ते बघून कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून. आमच्या कोमलला पण तुम्ही शुभेच्छा देऊ शकता कमेंटमध्ये. आणि आता मी निघाले खाली ताईक सोडू. मी इकडे तलावावरती तलावावरचा गणेश मंदिर इच्छापूर्ती गणेश मंदिर. आणि आता गाडी आकडे हा पाठच्या बाजूक लागलेली आहे. दोन किती बस गाडी आहेत. 2 बस एक की हां 2 बस आहेत. येस आहेत 2 बस. रनिंग कार बघा या 2 फुल बस आहेत. ओ कांचनजी ती पण आपली बस आहे. मित्रांनो ही एक बस आहे आणि ही एक बस आहे इकडे. या तिकडे सामान भरत आहेत. तर मित्रांनो ही एक बस आहे शिव साई गणेश आणि ही एक सेमच आहे. शिव नाही श्री साई गणेश एकाच कंपनीच्या गाड्या द्या. आणि इकडे बरेच जण आमचे आहेत जमा. प्रॉपर स्लीपर बस. बाबा माझी आहे बघ. रनिंग आहे आज चेंज झालं.
नाही मी उद्या मित्रांनो हे आता आमचे सगळे मेंबरकडे बसले धनिका. अरे वा 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 पूर्ण 2 बस फुल पॅक झाल्या आमच्या. अरे या इकडे क्लास गाडी आहे जरा ऐसपैस जागा इकडे आहे बघा. ए, हाय 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 सगळे बाबा माझ्या आहे बघा मित्रांनो. बघा पूर्ण जबरदस्त सीट आहे. छान गाडी धनिका हाय हाय सगळे इकडे जायत. वा 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 धनिकार. अरे वा 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 सिस्टर कुठे आहेत? शी इज ऑलरेडी ओके गुड. हाय इथे कोण नाही? एन्जॉय झोपणार ना की नाही रात्रभर धिंगाणा? आता ही फुल गाडी इकडे पॅक झाली ऑलरेडी आणि अशी ती एक गाडी आहे त्या गाडी पण बघूया. मग ताई बरी आहेस ना? हो मस्त एकदम. पिटीचं काम झालं ना माझं? चला मग आमची ताई येते ह्याच गाडीमध्ये आहे. चला दुसरी गाडी बघूया आपण तोपर्यंत. गाडी अतिशय सुंदर गाडी आहे. एक नंबर सोय केली आहे सगळ्यांची जाण्याची. छान आहे. या युअर एक्सक्यूज ओके. मित्रांनो तर बघा हे तुम्ही ते एक गाडी बघितला हे आमचे हितेंद्र. नाव सांग तुझं? तुषार. मित्रांनो हे आमचे प्रवीण नरसाळेजी. आहे आमचे राहुल महाराज सगळे तुम्ही वाचलात. अरे वा 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 आनंद आहे. निशाजी. मित्रांनो ही आहे दुसरी बस आमची ऐसपैस बस एकदम बस ना लक्झरी. खूप छान आहे. बसमध्ये मला काय जायला मिळालं नाही प्रचंड गर्दी आहे आतमध्ये. हे हाय अनुष्का हाऊ आर यू? या शी इज अनुष्का. आणि आता बघूया आता मला आतमध्ये जायचा मौका भेटला तर नक्की जाईल पण लय पॅक आतमध्ये. पण बस ऑलमोस्ट भरली दिसत आहेत दिसल्या. चला हे आमचे आराम करा धनिकर. अरे अरे मातोश्री धनिका. मित्रांनो ही बघा या पाचच्या सीट. अरे धनिका सोजा एन्जॉय करू. ही कुठे गेली? आणि कोण मेंबर कुठे तुझी सिंगर? पोचले गेले ओके. चलो बढिया. अर्धे बाहेर सगळे होत उभे. तू आहे सॉन्गमध्ये आहेस? सुप्रिया कुठे आहे? गेली? आमच्या नमिताजी माझी पण मी नाही जात नाही. आता नाही जाणार. हाय माई हाय हाय कशी आहेस? चला आहे बघा सगळ्याचा मेंबर. ए तू पण आहे सॉन्गमध्ये ना? पैसे काढायचे 10,000 रुपये सगळ्यांचा खर्च करायचा. काय बरोबर ना? बरं तो थांबेल तर 10,000 रुपये पैसे काढे सगळ्यांचा. तर मित्रांनो ह्या माणसाला तुम्ही बघितलं असाल अगोदरच्या ब्लॉगमध्ये. पाठी घे. ही आपली ही कोणती गाडी आहे? ही कोणती गाडी आहे? पाठीला दिवस जागा नाही. पाठीला काय रे ही कोणती गाडी आहे? न्यू मेंबर ॲडेड. ही आमच्या तेजसची अजून एक गाडी आणि हे आमच्या तेजसचे वडील. आता मी इले घराकडे आजो ह्याला असतं बघा. तर आता इले घराकडे ताई खाली सोडलं आहे आणि तुम्ही आता बघितला सगळेजण आमचे चालले आहेत सांगलीला आणि मी जातले उद्या. बघूया उद्या काय व्हिडिओ करून मिळता की नाही. एकटोच जाताना बघूया कसं जमता. आणि आमच्या कोमलचा केळवण पोराचं लगीन आमचा ठरला चालला पोरा आमका सोडून. काय करू मग लय दुःख होता दिसता डोळ्यावर. ता हसता खुश आहे पोरांचा. खुश राहू दे पुढे पण आयुष्यात. अशीच आमच्यो तेका शुभेच्छा. सगळ्यांना फोन करून सांगता लग्नाचं आमंत्रण देता. तर चला तुम्ही पण येवा लग्नाक. आमच्या नाही जरी येत असाल तर ॲटलिस्ट जकडे असाल तकडे आजच्या का आमच्या पोराक आशीर्वाद द्यावा आणि शुभेच्छा द्यावा. आमचा पोरगा पुढे खुश राहू दे. चला मग ह्यो आजचो ब्लॉग कसं वाटलो नक्कीच कमेंट करून सांगा. सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. एक रिक्वेस्ट आहे ॲक्च्युली माझे ना फक्त 1000 हुक 110
काहीतरी सबस्क्रायबर बाकी आहेत. तुमका विनंती आहे, तुमच्या सबस्क्रिप्शनने मे बी ते माझे पूर्ण होतील. सबस्क्राईब केलास तर माझा थोडासा भला होईल. तुमचं नुकसान कशामध्येच नाही आहे. त्यामुळे प्लीज करा सबस्क्राईब. तुमका आवडीचा व्हिडिओ असा काय जबरदस्ती नाही, प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय येतो. सो नक्की करा सबस्क्राईब पण आणि लाईक पण करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट. खुश राहा, आनंदी राहा आणि मोस्ट इम्पॉर्टंट हेल्दी राहा. बाय.